मला जमत नाही तुझ्या विना राणी मला करमत नाही ओम राग सारा सोड तू बोल बोल गोड राग सारा सोड तू बोल बोल गोड ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला तर लाईक करून घ्या, शेअर नाही केलं तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन एकदम छान असे व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो आपण जे काही यूज केलं मटेरियल आहे ते सर्व काही आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करतात मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो लागणार जे काही अलर्ट मोशन आहे तेच अलर्ट मोशन पण आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। पिन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो। ओके तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या का नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। तर मित्रांनो सर्वप्रथम जे काही लागणार अलर्ट मोशन आहे त्याला अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे जे काही प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट जाईल। सर्वप्रथम अशा प्रकारे आपल्या बीटमार्क प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे बीट्स वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं जे काय अशा प्रकारे तुमचे जे काय फोटो आहे त्या फोटोला ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे जे काय फुल स्क्रीनमध्ये सेट झालेली आहे फोटो मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे जर तुमची लहान मोठी असेल तर 3 डॉटवरती क्लिक करायचं, फुल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो लास्ट पण जायचं फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो 12.5च्या बीटला यायचं 2 पार्टमध्ये फोटो कट करायचा। आणखीन आपला सेकंड बीटला जायचं 2 पार्टमध्ये। मी जसं कट करत आहे त्या सिस्टममध्ये तुम्ही जे बाकीचे जे बीट्स प्रमाणे सर्व बीट्समध्ये आपल्या अशा प्रकारे 2 बीट्समध्ये कट करून घ्या, जसं की आपल्या दोन्ही बीटमध्ये अशा प्रकारे फोटो दिसली पाहिजे। मग आपला अशा प्रकारे फोटो वगैरे कट करून घेतल्यानंतर मग आपलं फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे आणखीन आपला 12.05च्या बीटला यायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे इमोजी दिलेला आहे मित्रांनो। एडिट करून इथे दिसत नाही मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे इमोजी पेजवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या लास्ट म्हणून ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जे का 14.15चे बीट लिहायचं, जे का आता जे इमोजी ॲड केलं त्या इमोजीला 2 पार्टमध्ये कट करायचं। मग आपला अशा प्रकारे 15.22च्या जर बीटला जायचं, जे का लेफ्ट साईडचं पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं मित्रांनो। कट केल्यानंतर मित्रांनो एक ग्रुप येईल मित्रांनो। हे जे का खालचे फोटो आहे त्या फोटोला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो। अशा प्रकारे डिलीट केल्यानंतर जे का खालचं ग्रुप आहे मित्रांनो ह्या ग्रुपवरती प्रेस करायचं मित्रांनो। प्रेस करून सर्वात वरच्या बाजूला ठेवायचं मित्रांनो। वरच्या बाजूला ठेवल्यानंतर मित्रांनो मग आपला इथून पण आपल्या ह्या फोटोजमध्ये ग्रुप्समध्ये वगैरे फोटो वगैरे ॲड किंवा ह्या फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे लावून घेण्यासाठी इथून पण आपला बॅक यावं लागेल मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रिसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जे फोटो दिसेल मित्रांनो। मग आपला अशा फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे काही बीटमार्क प्रिसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल करून जे का फर्स्ट फोटो आहे फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। मग आपला इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रिसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला असं जे का सेकंड बीटला जायचं मित्रांनो। मग आपला असं जे का फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं। कॉपी फिट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे काही लेअर आहे मित्रांनो अशा प्रकारे एक ग्रुप दिसेल मित्रांनो। त्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे का बीटमार्क प्रिसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपला जे का अशा प्रकारे फोटो असेल फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। पेस्ट फिट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे काय 14.15चे बीट लिहायचं डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो ह्या ग्रुप लेअरला प्रेस करायचं। प्रेस करून अशा प्रकारे जे का लेफ्ट साईडच्या फोटोच्या वरच्या बाजूला ठेवायचं मित्रांनो। फोटोच्या वरच्या बाजूला ठेवल्यानंतर या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे का 3 ग्रुप दिसले होते। मग आपल्या वरच्या फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं। ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। जे का अशा प्रकारे फोटो असेल फोटोला डिलीट करायचं। मग आपला फर्स्टला येऊन प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे जे का तुमची फोटोला ॲड करून घ्यायचं। मग आपला
बीटला जायचं. रेड बीटला आल्यानंतर जे काय पुढचा पार्ट हा रेड बीटचा कट करून घ्यायचा. कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या जे काय लेअर आहे मित्रांनो, जसं की आपल्या रेक्टँगल 1च्या लेअरवरती क्लिक करायचं. मग आपलं रेक्टँगल 1च्या जिथपर्यंत लेअर आहे तिथपर्यंत ठेवायचं मित्रांनो फोटो ठेवल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी करून सेट करून घेऊ शकता. जसं मी सेट करत त्या स्टेपमध्ये सेट करून घ्यायचं. मग आपल्या अशा प्रकारे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर इथून पण बॅक यायचं. मग आपला सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचा. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. जे काही लेअर आहे मित्रांनो खालचे त्या लेअरला डिलीट करायचं. मग अशा प्रकारे डब्यावरती क्लिक करायचं. पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट करायचं. जसं मी सेट करायचं त्या स्टेपमध्ये सेट केल्यानंतर मित्रांनो बाकीचे जे ग्रुप आहे त्याला पण ॲडिट करून घ्यायचं. जर अशा प्रकारे ग्रुप लहान मोठे दिसत असतील मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आपल्या टायमिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून ओढून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या ग्रुपला आहे. मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं. टायमिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून ओढून घ्यायचं मित्रांनो ग्रुपला. ओढून घेतल्यानंतर मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जे ग्रुप दिसेल मित्रांनो. या अशा प्रकारे ग्रुप एकदम सेटअप झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे जे काही ब्लॅक लेअरवर ब्लॅक लेअर आहे याच्यामुळे ग्रुप सेटअप झालेलं दिसत नाही मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला असं जे काही शेक इफेक्ट प्रिसेट असला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ॲरोच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे पुढे जायचं. पुढे आल्यानंतर मित्रांनो ग्रुपच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे काही शेक इफेक्ट बीटमार्क प्रिसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं. बीटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो ग्रुपच्या पुढे लहान फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे काही शेक इफेक्ट प्रिसेट त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे एक ॲरोच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मग पुढे जात. जसं मी पुढे जात आहे त्याच स्टेपमध्ये मग आपल्या ग्रुपच्या पुढे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे का बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे का ग्रुपच्या पुढच्या सेकंड फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रिसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे पुढे जायचं मित्रांनो. पुढे गेल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का ग्रुपच्या पुढे थर्ड फोटो अशा प्रकारे थर्ड फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे पुढचे 2 फोटो दिसत असते मित्रांनो. अशा प्रकारे 2 फोटोना सिलेक्ट करायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे बीटमार्क प्रिसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे ग्रुपच्या पुढे थर्ड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे जायचं पुढे. मग आपल्या अशा प्रकारे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर अशा प्रकारे जे का आपण 2 लेअर कॉपी करून आणलेले होते त्या ग्रुप फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या जे का फोटो आहे फोटोला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर जे काय खालचे फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जे का सेकंड फोटो आहे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या फोटोला पण डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मग आपल्या खालच्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला आहे. या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं. जसं की आपला अशा प्रकारे MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालं दिसून जाईल. जे का खालचा व्हिडिओ त्या खालच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल करून यायचं मित्रांनो. आल्यानंतर एक ग्रुप दिसेल मित्रांनो. ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं. अनग्रुप केल्यानंतर एकदम छान असं दिसूनच जाईल मित्रांनो. मग आपला व्हिडिओ एकदम छान असं रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.